आजचा आपला विषय आहे हाऊ टू स्कोअर 120+ इन प्रिलिम एक्झामिनेशन इन एमपीएससी आणि यूपीएससी. ज्या जून 2023 मध्ये एमपीएससी आणि यूपीएससीच्या दोन्ही एक्झाम होणार आहेत प्रिलिम, त्यामध्ये 120+ स्कोअर कसा करायचा आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आणि आपण बघत आहात हाऊ टू स्कोअर 120+ इन एमपीएससी अँड यूपीएससी इन प्रिलिम एक्झामिनेशन. सगळ्यात पहिला पॉइंट आहे सिलेबस. आता सिलेबस मध्ये कसा हासायला किंवा सिलेबस मध्ये कुठला पोर्शन येतोय. ओके, आता सिलेबस जेव्हा आपण पाहतो तर सिलेबस दोन भागांमध्ये डिवाइड होतो. एक आहे स्टॅटिक पोर्शन आणि दुसरा आहे तो करंट अफेअरचा पोर्शन. आता जो स्टॅटिक पोर्शन आहे त्या स्टॅटिक पोर्शन मध्ये आहे हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर इकॉनॉमी, त्याच्यानंतर कुठला येतो मित्रांनो सायन्स येतो, जनरल सायन्स प्रिलिम साठी, त्याच्यानंतर पॉलिटी, ओके, एन्व्हायरमेंट. हे स्टॅटिक सिलेबस हे स्टॅटिक सब्जेक्ट्स आहेत किंवा स्टॅटिक कंटेंट आहे सिलेबसचा. आणि दुसरा जो कंटेंट आहे तो करंट अफेअर आहे. स्टॅटिक कंटेंटचे सर्वांना रेफरन्स बुक माहिती आहेत, आपण जे स्टडी करतो ते सर्व रेफरन्स बुक आहेत. इथे करंट अफेअर मध्ये बघायला गेलं तर मुलांचा हा प्रश्न येतो की प्रिलिम जी एक्झाम आहे ती स्टॅटिक कंटेंट आणि करंट अफेअर अशा दोन भागामध्ये डिवाइड झालेली आहे. तर सर्वात महत्त्वाचा स्टॅटिक कंटेंट आपण डेव्हलप करतोय वाचून, रीडिंग करून, एमसीक्यू सोडून. आता करंट अफेअरचं कसं करायचं आहे, करंट अफेअरचे सोर्सेस कुठले कुठले आहेत, तर त्याचा पहिला सोर्स आहे न्यूजपेपर. ओके, न्यूजपेपर्स कुठले आहेत, द हिंदू असेल, त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस असेल, आणि मराठीमधून जे एमपीएससी करतायत किंवा एमपीएससीची एक्झाम देत आहेत प्रिलिम त्यांनी लोकसत्ता सुद्धा वाचायला हरकत नाही. ओके, लोकसत्ता असेल. हे करंट अफेअरसाठी न्यूजपेपरचे कंटेंट आहे. दुसरा कंटेंट कुठला आहे तर मॅगझिन्स. मॅगझिन्स कुठले कुठले आहेत मित्रांनो, जसं की योजना असेल, कुरुक्षेत्र असेल किंवा विजन 360 असेल, त्याच्यानंतर इनसाइटचं काही करंट अफेअरचे मॅगझिन असतील, हे तुम्ही डायरेक्टली करंट अफेअरसाठी रेफर करू शकता. सर्वात महत्त्वाचं प्रिलिममध्ये दोन कंटेंट आहे, एक स्टॅटिक पोर्शन आणि करंट अफेअर. याच्यावरती जो फर्स्ट पेपर आहे तो संपूर्ण डिपेंड असतो. तर स्टॅटिक सोबत सुद्धा आपलं करंट अफेअर किंवा करंट अफेअर सोबत सुद्धा आपलं स्टॅटिक स्ट्रॉंग पाहिजे, तरच या दोन्हीचं बॅलन्स जेव्हा प्रिलिम एक्झाम मध्ये असेल तेव्हाच आपली प्रिलिम एक्झाम आपण क्रॅक करू शकतो. ओके, नेक्स्ट आपण पॉइंट बघूयात. कंटेंट डेव्हलपमेंट इन प्रिलिम एक्झाम. विद्यार्थ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो, सर आता तुम्ही जे सगळं सांगताय तर कंटेंट कसा डेव्हलप करायचा प्रिलिमसाठी. प्रिलिमसाठी सिलेबस तर खूप मोठा आहे, मग पर्टिक्युलरली कसं वाचायला हवं, कंटेंट कुठून वाचायला हवा, कुठल्या कुठल्या विषयाचा कसा अभ्यास करायला हवा. ओके, आपण इथे बघूयात एक स्टॅटिक पोर्शन. स्टॅटिक म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी हे जे सब्जेक्ट आहेत त्याला आपण स्टॅटिक पोर्शन असं म्हणतो. या स्टॅटिक पोर्शनसाठी जे रेफरन्स बुक आहेत ते आपण सर्व रेफर करतच आहोत. त्याचबरोबर जेव्हा आपण स्टॅटिक पोर्शनचा अभ्यास करतो, रेफरन्स बुकचा अभ्यास करतो, तर रेफरन्स बुक सोबत आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा करायला पाहिजेत. जेणेकरून काय होईल, आपल्याला कळेल की एक्झाम मध्ये प्रश्न कसे विचारले जातात आणि आपण जे स्टॅटिक बुक्स मधून वाचतोय किंवा स्टॅटिक पोर्शन मधून जो अभ्यास करतोय तो राईट डायरेक्शननी करतोय का नाही. तुम्ही नवीन एखादा स्टॅटिकचं बुक घेतलेलं असेल आणि तो बुक पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचत आहात तुम्ही, पण त्या बुक मधले पॉसिबिलिटी क्वेश्चनचे 2 किंवा 3 क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी आहे, तेव्हा मग तुम्ही तिथेच थांबायला हवं. आणि हे थांबणं तुम्हाला कुठे कळतं, हे जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवता तेव्हा तुम्हाला एक जनरल आयडिया येऊन जाते की कुठला कंटेंट आपल्याला वाचायचा आहे किंवा क्वेश्चन कशावरती बेस येतात. आणि त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर इथे काय होईल की डायरेक्टली तुम्ही स्टॅटिक पोर्शनचा तुमचा एक व्यवस्थित अभ्यास होईल. त्यानंतर आहे टेस्ट सिरीज किंवा इन्स्टिट्यूट पेपर्स. त्याच्यानंतर या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबतच तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सिरीजचे किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांचे जे पेपर्स आहेत तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता. त्याचबरोबर आहे एखाद्या टेस्ट सिरीजचे पेपर रेफर न करता तुम्ही मल्टिपल टेस्ट सिरीज घ्यायला हव्यात. आणि या नामांकित टेस्ट सिरीजचे पेपर सोडवा. कुठल्याही क्लासेसच्या टेस्ट सिरीजचे पेपर घेऊन तुम्ही डायरेक्टली सोडवायचा प्रयत्न करू नका. ज्या नामांकित टेस्ट सिरीज आहेत त्या तुम्ही रेफर करू शकतात. त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज सोडवण्याबरोबरच इथे जो आपला पॉइंट आहे मल्टिपल
किंवा सोर्सेस. ओके, ते तुम्हाला मी आता कव्हर केलेलं आहे. त्याचबरोबर मेमरी फंक्शन, आता मुद्दामून मी इथं पॉईंट ऍड केलेला आहे मेमरी फंक्शन. मेमरी फंक्शन म्हणजे काय आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल, पॉलिटीचा अभ्यास केला, बऱ्याच मुलांचा कसा पॅटर्न असतो की पॉलिटीचा अभ्यास केला की लगेच सर तुम्ही म्हणताय की MCQ सोडवा, टेस्ट सिरीज सोडवा, की लगेच पॉलिटीचा पेपर घ्यायचा, अभ्यास झाल्याच्या नंतर लगेच सोडवायचा. माझं वैयक्तिक मत आहे की असा अभ्यास तुम्ही करू नका. एखाद्या विषयाचा अभ्यास करा की लगेच त्याचा सोर्स किंवा त्याचा पेपर घेऊन तुम्ही तो सॉल्व्ह करू नका. त्याचा पेपर 1 किंवा 2 दिवसानंतर सॉल्व्ह करा. आणि आज जर पॉलिटीचा अभ्यास असेल तर कुठल्या दुसऱ्या विषयाचा एखादा पेपर घ्या आणि तो सॉल्व्ह करा. त्याने काय होईल, तुमचं एक माइंड जो आहे तो मल्टिपल वेनी फंक्शन करण्यास मदत होईल. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला नंबर ऑफ क्वेश्चन पेपर बिफोर प्रिलिम. खूप महत्वाचा प्रश्न असतो की सर मी किती क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजेत. मला माझ्याकडे बरेच जण येतात आणि म्हणतात सर तुम्हाला काय वाटतं की मी किती क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजे तर मी प्रिलिम पास होईल. मित्रांनो, अशी एक्झॅक्ट संख्या नसते. कारण की फक्त तुम्ही कितीही क्वेश्चन पेपर सोडवलेत, फक्त ते सोडवण्यावरती डिपेंड नसतं, त्याचं तुम्ही प्रॉपर ॲनालिसिस व्हायला पाहिजे. ॲनालिसिस हे सुद्धा खूप इक्वली इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रिलिम एक्झामिनेशनमध्ये. आणि क्वेश्चन पेपरचा मी तुम्हाला सांगेल की मिनिमम तुम्ही 100 तरी क्वेश्चन पेपर मिनिमम सांगतोय, मिनिमम 100 क्वेश्चन पेपर प्रिलिमचे सोडवायला पाहिजेत. आजपासून पाहायला गेलं तर प्रिलिम एक्झाम आपली जून 2023 मध्ये होणार आहेत. ओके, या जून 2023 पर्यंत तुमचे मिनिमम 100 पेपर सोडवायला पाहिजेत. म्हणजे 7 महिन्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं आजपासनं तर किती दिवस उरतात आपल्याला, 210 दिवस. कॅल्क्युलेशन सरासरी जर ॲव्हरेज काढलं तर 210 दिवस आहेत, म्हणजे 200 दिवस आहेत. म्हणजे तुम्ही 100 पेपर मिनिमम सोडवायला पाहिजेत आणि 2 दिवसामध्ये मिनिमम तुमचा एक पेपर व्हायला हवा. हे जर आत्तापासून कॅल्क्युलेशन केलं तर या दिवसामध्ये 2 दिवसामध्ये एक पेपर प्रमाणे तुमचे व्यवस्थित अभ्यास व्हायला हरकत नाही. विथ काय सांगेल, ॲनालिसिस. फक्त पेपर सोडून चालत नाही, त्याचं ॲनालिसिस सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ओके, मग काय होईल, जेव्हा तुम्ही पेपर सॉल्विंग करता, त्याचं ॲनालिसिस करताल आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा बरेच म्हणतात की सर गेस वर्क माझं होत नाही, गेस वर्क खूप माझा रॉंग येतोय. आणि जेव्हा तुम्ही इतके पेपर सोडून तुम्ही जेव्हा गेस वर्क कराल पेपर सोडवत असताना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या पोर्शनमध्ये माझं मार्क्स कमी येतात किंवा कुठल्या पोर्शनमध्ये माझा जो गेस वर्क आहे तो रॉंग ठरतोय. ओके, ते मी सांगून तुम्हाला होणार नाही. ही जी ॲबिलिटी आहे तीच तुम्हाला सेल्फ डेव्हलप करावी लागेल. आणि ही सेल्फ डेव्हलपमेंट कधी होईल, जेव्हा तुम्ही प्रिलिमचे कंटिन्यू एवढे पेपर सोडवाल, 100 पेपर मिनिमम सोडवाल, तेव्हाच ही ॲबिलिटी तुमची डेव्हलप होऊ शकेल. आपण बघणार आहोत नेक्स्ट ॲटिट्यूड. ॲटिट्यूड हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमच्या प्रिलिम एक्झाममध्ये. तुमचा ॲटिट्यूडच ठरवेल की तुम्ही एक्झाम पास होणार आहात की नाही. ओके, तसा ॲटिट्यूड स्वतःप्रती पाहिजे आणि आपल्या जो आपण अभ्यास केला आहे त्या अभ्यासाप्रती सुद्धा तेवढा तुम्ही ॲटिट्यूड ठेवलाय तर तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. यूज माइंड बट नॉट ॲज मेमरी. परत सांगतोय, अभ्यास करताना कसा करायचा, यूज माइंड करायचं आहे. एक घोकमपट्टी फक्त मेमरीमध्ये लक्षात राहील असा अभ्यास करायचा नाही. तुम्ही जेव्हा कनेक्शनच डेव्हलप करत नाहीत एखाद्या गोष्टीचं, तुम्ही फक्त वाचत राहता आणि तुम्हाला ते गोष्ट लक्षात ठेवायची असेल, या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत असाल तर लक्षात घ्या, ही मेथड इथे स्टॉप करा आणि थोडा ॲनालिटिकल वेनी किंवा समजण्याच्या पद्धतीने अभ्यास करा. जेणेकरून काय होईल, तुम्ही तुमच्या मेमरीचा यूज करू तुम्ही तुमच्या माइंडचा यूज करू शकताल किंवा मेमरीचा जर यूज केला तर तुम्हाला ते शॉर्ट टर्म होईल, तो परीक्षेमध्ये परत लक्षात येणार नाही. बरेच तेच मित्रांचा प्रश्न असतो, वाय नॉट टू रिमेंबर, मला का परीक्षेमध्ये आठवत नाही. मग हे तुम्ही जास्त मेमरीचा यूज केलाय, ॲनालिटिकल वेने तुम्ही अभ्यास नाही केला तर तो लक्षात राहायला तुम्हाला अवघड होईल. ओके, गेसवर्कबद्दल आता सांगितलेलं आहे कसं इम्प्रूव्ह करायचं आहे. ते काही कालावधीनंतर ऑटोमॅटिक गेसवर्क तुम्ही जेवढं पेपर सोडवाल तेवढं तुमचं गेसवर्क इम्प्रूव्ह होत जाईल. इथे कंटेंट, थीम्स आणि रिपीट 5 to 10 क्वेश्चन्स. इथे काय सांगितलेलं आहे, काही कंटेंट आहे जो प्रिलिम एक्झामिनेशनमध्ये होतो आणि तो कंटेंट आहे तो नेहमी दरवर्षी आहे, तो रिपीट होत असतो. मग असा कंटेंट आपल्याला शोधायचा. कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न येतात जे की स्टॅटिक सब्जेक्ट असतात, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, या स्टॅटिक पोर्शनवरती सुद्धा काही टॉपिक्स असतात. त्या टॉपिक्सवरती नेहमी क्वेश्चन येत असतो. मग आपल्याला इथे काय करायचं, ते क्वेश्चन्स शोधायचे आहेत. कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन येतात आणि तो टॉपिक कसा करायला आहे, थरोली
तो टॉपिक करायचा आहे किंवा ज्या ज्या थीम्स आहेत टॉपिकमधल्या त्या थरो करायच्या आहेत. जेव्हा तुम्ही ते थरो थीम्स करता तेव्हा काय होईल, तुम्हाला ते क्वेश्चन समजणं किंवा ते क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं होईल. ओके, रिपिटेशन खूप होतं एक्झाममध्ये, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. किंवा एन्व्हायरमेंटमध्ये बघितलं तर आपण काही नॅशनल पार्क्स असतात, काही नॅशनल सेंच्युरी असतील किंवा वर्ल्ड ऑर्गनायझेशन असतील वर्ल्डमधल्या वरती नेहमी क्वेश्चन्स रिपीट होत असतात. मग हे तुम्ही रिपीट जे क्वेश्चन होता तुम्ही ते डायरेक्टली थरो अभ्यास केला पाहिजे. तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचा स्कोर हा वाढण्याची एक्झाममध्ये शक्यता आहे. आत्तापासून या 70 दिवसामध्ये काय करायचं आपण बघितलेलं आहे आणि या 70 दिवसाचं तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर या नियोजनप्रमाणे आजपासून जर नियोजनाला चालू केलं तुम्ही आणि मी सांगितल्याप्रमाणे या पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच येणारी जी जूनमधली प्रिलिम आहे ती तुम्ही नक्कीच क्वालिफाय होऊ शकता आणि मेन्ससाठी तुम्ही अपेअर होऊ शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेतच. धन्यवाद.